इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अनेक जागतिक नेते दिल्लीत आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्यासह विविध नेत्यांशी चर्चा करणार आहेत. लिक्टनटाईनचे राजकुमार ॲलाईस, स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर लेग्रिनी, श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके, मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी पंतप्रधान द्विपक्षीय संबंध, भूराजकीय मुद्दे आणि भविष्यातल्या आव्हानांबाबत चर्चा करतील. नवी दिल्लीत आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026चा आज 5वा दिवस असून नेत्यांचं घोषणापत्र आज स्वीकारलं जाणार आहे. वैश्विक एआय शासन आणि सहकार्यासाठी सामूहिक वचनबद्धतेची पुष्टी आणि सामायिक रोडमॅपची रूपरेषा तयार केली जाईल. याचसोबत उच्चस्तरीय GPAI परिषद बैठका होणार असून सदस्य देश समावेशक आणि जबाबदार एआय बाबत बहुपक्षीय सहकार्य बळकट करण्याच्या प्रगतीचा आढावा घेतील. परिषदेत आज अनेक महत्त्वपूर्ण सत्र होणार असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणासाठी एआयचा उपयोग या सत्राला संबोधित करतील. तर दुसऱ्या एका सत्रात भारताची एआय प्रगती वेगवान करण्याबाबत मंथन होणार असून शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी भारताच्या एआय यशाच्या रूपरेषेबाबत बोलतील. हवामान बदल आणि एआय संदर्भातही चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज परिषदेत सहभागी होणार आहेत. गुगलचे CEO सुंदर पिचाई देखील परिषदेला संबोधित करतील. नवी दिल्लीतील